हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा आहे जत्रेचा दुसरा व्लॉग. तर बघू शकता, तुम्हाला मी सांगते, इथे एक परंपरा आहे. पिसू म्हणून एक माणूस येतो जो देवाचा असतो आणि तो दरवाजात एक खोबरं आणि गूळ ठेवलेलं असतं, ते घेऊन जातो प्रत्येक घरात जाऊन. तर आता तो माणूस आपल्या घरात येणार आहे आणि हळूचा मी व्हिडिओ काढणार आहे. आणि व्हिडिओ काढायचा नसतो, आम्ही गपचूप व्हिडिओ काढणार आहे आणि आता येईल तो तुम्हाला मी दाखवते. तर आता बघा, हळूच मी खिडकीतनं शूट केलेलं आहे. आता वर येत आहे हा देवाचा माणूस आणि ह्याला पिसू म्हणतात. आणि आता बघा, खोबरं आणि गुळ घेऊन जाणार आणि असं पाणी ठेवायचं असतं आणि लिंबाचं झाडाची जी फांदी घेऊन तो असं सगळीकडे असं मारत असतो, पाणी वगैरे शिंपडत असतो. व्हिडिओ काढायला अलाउड नसतं आणि काढला तर तो त्यांना मारतो, अशी परंपरा आहे. त्यानंतर आम्ही पोळ्या करायला घेतल्या. सकाळी पोळ्या करतात, गोड नैवेद्य दाखवतात. आज जत्रेचा दुसरा दिवस आहे, इकडे तयारी चालू होती आणि संध्याकाळी नॉनव्हेज असतं जेवण. तर बघू शकता, आम्ही आतमध्ये जेवण बनवत होतो आणि इथे राज शूटिंग करत होता, बघू शकता. आणि इकडे बघा, त्रिशा मोबाईल बघत बसलेली आहे आणि हे सगळे मोबाईल बघत बसलेली आहेत, लहान पोरं. यांचं काय चाललंय, काय काय यांचं बघायचं चाललंय. आणि इकडे आमचा पोळ्यांचा स्वयंपाक तयार होत होता आणि हे बघा, पुरण आणि मस्तपैकी अशा आम्ही पोळ्या करत होतो. अगदी छान टम्म फुगलेल्या पोळ्या झाल्या होत्या. पोळ्या झाल्यानंतर आम्ही काकांचा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत आणि सोन्याने छान फ्लेवरचा असा केक आणला होता आणि आता आम्ही काकांचा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत. आणि इकडे मावशी आलेली आहे आरतीचं ताट वगैरे घेऊन. आता प्रत्येकजण लाईनमध्ये ओवाळणार आहे काकांना आणि इथे ताई ओवाळू लागली काकांना. आणि बघू शकता, सगळेजण जमले होते बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी. आणि इथे त्रिशा ओवाळत आहे आता काकांना. आता मावशी ओवाळणार आहे काकांना, म्हणजे मावशीच्या नवऱ्याला मावशी ओवाळणार आहे. बघू शकता, आमचे काका मस्तपैकी बसलेले आहेत. आणि ह्या आहेत आपल्या वनिता मामी, खालच्या माझ्या मावशीची जाव. तर ह्या ओवाळणार आहेत काकांना. आणि आता आहे माझा नंबर. ओवाळ की ब्लॉग में आएगा. ओवाळे ओवाळे, पकड हातात, घट्ट पकड. इकडे बघ माझ्याकडे. हा कर, ओवाळ. हे सोडू नकोस. ओवाळलाय मग अशी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर काका, हॅपी बर्थडे टू यू. चारा चारा. व्हिडिओ झालाय, व्हिडिओ, फोटो नाही. आता युट्यूबला बघा बड्डे तुमचा. जरा साईडला बाळ तू, नीट प्रेमान सर की जरा उच भरवल्या का भरवायला लागल्यास. हा दे, खावा की. फोटो नाही, व्हिडिओ चालू आहे. अग फोटो नाही बाळ, व्हिडिओ चालू आहे. कसा आहे केक? मस्त आहे, मी जाणलाय. तू जाणलायस? कसा आहे केक? कसा आहे केक? छान. कसा आहे केक? मुंडू केक कसा आहे? चांगला आहे. बघू कसा आहे केक? चांगला आहे. मग खाणार कोण? तर आम्ही काकांचा बड्डे केला दुपारी आणि रात्रीची आमची जेवणाची तयारी चालू झाली, कारण की नॉनव्हेज असतं संध्याकाळी. तर अशी तयारी चालू होती जेवणाची बघा. तर चिकन वगैरे सर्व होतं, ते आता आम्ही खाणार आहोत. आणि त्याच्या अगोदर मिरवणूक होते.
तर रात्री जुगनी येतात तर तुम्हाला मी दाखवेन. खरं तर अलाउड नसतं व्हिडिओ काढायला, तरी पण दाखवणार आहे मी थोडंसं जेवढं जमेल तेवढं. मामी आम्ही तुम्हाला खूप मिस करतोय. गेल्या वर्षी तुम्ही होता इथं आणि आता तुम्ही नाही आहे उदगावच्या जत्रेला. मी खूप मिस करते आणि तुम्ही असंच जेवण बनवायचं अशी मॅगी गुंडाळून. मिस यू मामी. ब्लॉगमध्ये बघा तुम्ही. तर रात्री जुगनी अशी आपल्या दारात येते आणि अशा प्रकारे जत्रा आपली झालेली आहे उदगावची. व्हिडिओ काढायला तसं अलाउड नसतं. उद्या भेटणार आहोत आपण विशाल भाऊच्या डोहाळे जेवणात. तर हे आहे आमच्या विशाल भाऊचं डोहाळे जेवण. तर जत्रा झाल्यावर दुसऱ्या दिवशीच डोहाळे जेवण होतं म्हणून मम्मीला आणि मावशीला यायला जमलं नाही आणि नंतर त्या येणार आहेत जत्रेच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. परत एकदा कार्यक्रम आहे आणि इकडे डोहाळे जेवण असं चालू झालेलं आहे. सगळ्यांनी मस्तपैकी अशी ओटी भरलेली आहे आणि फोटो व्हिडिओ शूट आमचा छानपैकी झाला. डोहाळे जेवण एकदम छान झालेलं आहे. सगळे आजी आजोबा मावशी काका आत्या सगळेजण बनणार आहेत आता. आणि ह्याचा व्हिडिओ मी इंस्टाग्रामवरती टाकलेला आहे. फुल व्हिडिओ खूप छान झालेला आहे. माझ्या इन्स्टा आय डीवरती तुम्ही जाऊन चेक करू शकता. रील्समध्ये पूजा 7 पांडव आपल्या इन्स्टा आय डीचं नाव आहे. सुंदर व्हिडिओ झालेला आहे. आणि इथे बघू शकता आमच्या वहिनीची अशी ओटी भरत आहे आमची मावशी. काका आणि मावशी ह्या प्रकारे ओटी भरत आहेत आणि छान असं डोहाळे जेवण आपलं कार्यक्रम चालू आहे. आणि मी देखील आता ओटी भरणार आहे. हळदी कुंकू वगैरे लावून ओटी भरायची असते आणि आम्हाला यायला जरा उशीर झाला पण निवांत आलो. आमचा कार्यक्रम व्यवस्थित झाला. व्यवस्थित आम्हाला ओटी वगैरे भरायला आलं. छानपैकी अशा प्रकारे ओटी भरणीचा कार्यक्रम झालेला आहे आणि माझी साडीसारखी अशी मध्ये मध्ये येत होती. तर अशा प्रकारे ओटी भरणी झालेली आहे आपली. 1 2 3 स्टार्ट. आजी लाज लागली. आम्ही निवांत आलो. आम्हाला असं गडबडीत नाही जमत. आता कसं मोकळं कोण नाही आता डिस्टर्ब करायला है ना. तर अशा प्रकारे डोहाळे जेवण झालेलं आहे आणि आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि सरांचा बड्डे आपण सेलिब्रेट करणार आहोत. तर सरांच्या बड्डेची मजा बघायला विसरू नका नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर तोपर्यंत मस्तपैकी आपला व्लॉग एंड करूया अशा छान छान जेवणासोबत. पुरी मसाले राईस गुलाबजामुन पनीरची भाजी सोबत आपला व्लॉग एंड करूया. भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.